भारताने एका डावाने ऑस्ट्रेलियाला नमवलं होतं, हे तुम्हाला माहिती आहे का? मुंबईच्या वानखेडेवर सुनील गावस्करचं व सय्यद किरमाणीचं शतक आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी असा कहर केला की ऑस्ट्रेलियाला डावाने पराभव झाला. नमस्कार मित्रांनो, मी अजय. आपल्या गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत 3 ते 7 नोव्हेंबर 1979 दरम्यान वानखेडे स्टेडियम मुंबई येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 6व्या कसोटीबद्दल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सुनील गावस्कर यांनी शानदार 123 धावा, यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी नाबाद 101 धावा फटकावल्या. शेवटी करसन घावरी यांनी अवघ्या 99 धावात 86 धावाची झंझावाती खेळी करत भारताची धावसंख्या 8 बाद 458पर्यंत पोहोचून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव भारतीय फिरकीसमोर टिकू शकला नाही. दिलीप दोशी यांनी 5 बळी तर शिवलाल यादव यांनी 4 बळी घेत ऑस्ट्रेलियाला 160 धावातच गुंडाळले. भारताने फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात पण कपिल देव यांनी 4 बळी तर दिलीप दोशी यांनी 3 बळी घेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 198 धावातच संपवला आणि भारताने हा सामना 1 डाव आणि 100 धावांनी जिंकत 6वी कसोटी आणि संपूर्ण मालिका 2-0 अशी आपल्या नावावर केली. या सामन्यात सर्वात मोठा हिरो कोण? सुनील गावस्कर, सय्यद किरमाणी, दिलीप दोशी की कपिल देव? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच भारताच्या ऐतिहासिक कसोटी विजयांच्या कथा ऐकण्यासाठी गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.